प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, कोणत्याही नातेसंबंधात आपलेपणा, आपुलकी, जवळीकता या गोष्टी नेहमी अनुभवल्या जातात आणि विशेषतः दोन्ही पक्षाच्या किंवा दोन्ही बाजूंच्या व्यक्तीकडून या अपेक्षिले जातात आणि तेव्हाच ते नाते खऱ्या अर्थाने दृढ किंवा दाट मायेचे बनते. अशा प्रकारचे नाते मानव, प्राणी यामध्ये नेहमी आढळते. मग ज्या परमेश्वराने सर्व सृष्टी बनविली तो देखील मनुष्याबरोबर नातेसंबंधात कसा दूर असेल? परमेश्वरही आमच्याबरोबर नातेसंबंध ठेवू इच्छितो. त्याला देखील वाटते की आम्ही म्हणजे त्याची निर्मिती, आम्ही त्याच्या जवळ यावे, त्याला ओळखावे. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण 3 गोष्टी प्रामुख्याने पाहणार आहोत. पहिली गोष्ट, येशू उत्तम मेंढपाळ आहे, ज्यावर आम्ही आधीच काही वचनांवर अध्ययन केलेले आहे. दुसरी गोष्ट, पुनर्स्थापनेच्या सणाच्या वेळी येशूची यहुद्यांबरोबर चर्चा. आणि तिसरी गोष्ट, येशूचे ऐकल्यावर यहुद्यांनी त्याच्याबरोबर प्रगट केलेले शत्रुत्व. आम्ही पाहतो की या ठिकाणी लोकांमध्ये फूट पडलेली आहे. फूट का पडली असावी? ही फूट यासाठी होती की काही मेंढरे देवाची होती तर काही मेंढरे नव्हती. त्या काळीच नव्हे तर आजही ख्रिस्ताची खरी ओळख ही अनेकांमध्ये वेगवेगळी आहे. काहींना तो तारणारा म्हणून ओळख आहे तर काहींना नाही. काही त्याच्यावर विश्वास ठेवतात तर काही नाही. अशा मेंढरांना येशू त्याच्याकडे आणून एक कळप बनवू इच्छितो. महत्त्वाचा प्रश्न आहे की आज आम्ही कोणत्या मेंढवाड्यातले आहोत? येशूची इच्छा आहे की आम्ही प्रत्येकाने त्याच्याकडे यावे. आम्ही पापात राहू नये. आमच्या पापांची क्षमा केली जावी. आम्हाला त्यातून सुटका मिळावी. आणि म्हणूनच येशूने जगाच्या पापांसाठी स्वइच्छेने तो मरण पावला. आजच्या अध्ययनाच्या शेवटी येशूचे महत्त्वपूर्ण विधान आम्ही अभ्यासणार आहोत. त्याने म्हटले, माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे. हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे. येशू येथे स्वतःला इतरांपेक्षा तो कसा वेगळा आहे हे शिकवित आहे. काय आम्ही हे जाणले आहे? तर मग चला आपण वेळ न दवडता आजच्या अध्ययनाची सुरुवात करू. परमेश्वर आपले अंतःकरण उघडो आणि अध्ययन समजण्यासाठी सहाय्य करो. श्रोत्यांनो, मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही 10वा अध्याय 15 वचनांपर्यंत वाचले होते. 10वा अध्याय 14 आणि 15 वचने मी आपणाकरिता वाचली होती. त्या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं की मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो व मी पित्याला ओळखतो तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो व जे माझे आहेत ते मला ओळखतात आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. ह्या ठिकाणी एक फार सुंदर संबंध दर्शविला गेला आहे. मेंढपाळ आपल्या मेंढरांना ओळखतो आणि मेंढरे त्याला ओळखतात. पॉल फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय आणि 10व्या वचनामध्ये लिहितो, हे अशासाठी आहे की तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्य व त्याच्या दुःखाची सहभागिता ह्यांची त्याच्या मरणाला अनुरूप होऊन मी ओळख करून घ्यावी. त्याची ओळख करून घ्यावी म्हणजे त्याच्यावर प्रेम करावे. ह्या संबंधात परमेश्वर मेंढपाळाविषयी काय म्हणतो हे समजण्यास एहेजकेलचे पुस्तक 34वा अध्याय आपण वाचू शकता. ह्या अध्यायात त्याचा संदेश आपण लक्षपूर्वक वाचा. लक्षात घ्या श्रोत्यांनो की ही तिसरी वेळ आहे जेव्हा येशू त्यांना म्हणतो की त्याची मेंढरे त्याला ओळखतात. येशू ख्रिस्ताला ओळखणे हे फार महत्वाचे आहे. बाकी सर्व गोष्टी दुय्यम आहेत. म्हणून ज्या अनावश्यक गोष्टी आहेत त्यांच्याविषयी बोलणे, चर्चा करणे मी बंद केले आहे. धर्म व इतर ज्या गोष्टी आहेत त्याविषयी नाहकच चर्चा करणे आपण बंद करा. कारण श्रोत्यांनो, त्यांचा तुमच्या तारणाशी काही संबंध नाही. त्याद्वारे तुमची आत्मिक उन्नती होऊ शकत नाही. म्हणून त्या गोष्टींमध्ये व्यर्थ वेळ गमावू नका.
महत्वाचा मुद्दा हा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखणे. काय आपण त्याची वाणी ऐकलेली आहे? त्याची वाणी काय आपण प्रतिदिवशी ऐकता? काय आपण उत्तम मेंढपाळाला ओळखता? त्याच्यासारखा दुसरा मेंढपाळ नाही हे लक्षात घ्या. दाविदाने त्याच्या मेंढरांना सिंह व अस्वलापासून वाचविण्याकरिता स्वतःचा जीव धोक्यात घातला. दाविदाच्या पुत्राने त्याच्या मेंढरांना वाचविण्याकरिता स्वतःचा जीव दिला. 16वं वचन पुढे सांगतं, ह्या मेंढवाड्यातली नव्हेत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत. तीही मला आणली पाहिजेत. ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल. दुसरी मेंढरे आहेत जी ह्या मेंढवाड्यातली नाहीत. मेंढवाडा इस्रायल राष्ट्र आहे. परंतु दुसरे सुद्धा त्याची वाणी ऐकतील आणि तेथे एक कळप व एक मेंढपाळ होईल. एक कळप ज्यात यहुदी आणि गैर यहुदी, श्रीमंत, गरीब, गुलाम, स्वतंत्र, स्त्री, पुरुष, काळे, गोरे, प्रत्येक राष्ट्राचे, प्रत्येक भाषा बोलणारे आणि प्रत्येक जातीचे लोक असतील. नंतर पुढे 17 आणि 18 वचने पहा. मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करीतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. श्रोत्यानो, तो म्हणतो की ही सर्व पित्याची इच्छा आहे. पिता त्याच्यावर प्रीती करतो, कारण तो आमच्यासाठी मरण पावला. आम्हाला सुद्धा तो आमच्यासाठी मरण पावला म्हणून प्रीती करायची आहे. त्याने पापांसाठी स्वतःच्या आत्म्याला अर्पण केले. त्या 3 तासाच्या अंधारात जेव्हा तो वधस्तंभावर खिळलेल्या अवस्थेत होता, तेव्हा परमेश्वराने संपूर्ण जगाच्या पापांना त्याच्यावर लादले आणि तो तुमच्या व माझ्यासाठी नरकाच्या भयंकर अशा यातनांमधून गेला. उत्तम मेंढपाळाने स्वतःचा जीव स्वतःच्या मेंढरांसाठी दिला. तो हे स्पष्ट करतो की त्याने आपला प्राण स्व इच्छेने दिला. त्याची जेव्हा चौकशी होत होती, तेव्हा तो पूर्णपणे नियंत्रणात होता. त्याने आपल्या मृत्यूची वेळ सुद्धा निश्चित केली होती. यहूद्यांनी म्हटले की सणाच्या दिवशी त्याला वधस्तंभावर मारण्यात येऊ नये, कारण दंगा होईल, लोक चिडतील. परंतु श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की त्याला सणाच्या दिवशीच वधस्तंभावर खिळण्यात आले. वधस्तंभावर मरण्याकरिता जात असताना जितका तो एखाद्या राजाप्रमाणे शोभत होता, तितका तो कधीच नव्हता. जर आपण शुभवर्तमानांना काळजीपूर्वक वाचाल तर आपणाला कळेल की रोमी सत्ता त्यावेळी परीक्षेत होती. इस्रायल राष्ट्र त्यावेळी परीक्षेत होते. तुम्ही व मी परीक्षेत होतो. जरी त्याला मारण्याची गरज नव्हती, तरी तो जगाच्या पापांसाठी स्वइच्छेने त्या वधस्तंभावर मेला. इब्री लोकासपत्र 12 अध्याय आणि 2 वचन सांगतं, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता, त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजसनाच्या उजवीकडे बसला आहे. श्रोत्यानो, कोणीच प्रभू येशूचा जीव त्याच्यापासून घेऊ शकला नाही. तो म्हणाला, मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. पुढे वाचूया योहान कृष्णवर्तमान 10 अध्याय 19 ते 21 वचने. ह्या शब्दांवरून यहुद्यात पुन्हा फूट पडली. त्यांच्यातील पुष्कळ जण म्हणाले, त्याला भूत लागले आहे व तो वेडा आहे. त्याचे तुम्ही काय ऐकता? दुसरे म्हणाले, ही वचने भूतग्रस्ताची नव्हत. भूताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय? पुन्हा त्याने जन्मांधाचे डोळे उघडले होते, ह्या वास्तविकतेला येथे सांगण्यात आले आहे. ते ह्या वास्तविकतेला स्पष्ट करतात की त्याने एका जन्मांधाचे डोळे उघडले. त्या ठिकाणी असलेला समुदाय म्हणाला की जे काही त्याने केले ते भूताला करता येत नाही. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यानो की त्यांच्यामध्ये फूट पडली. का? कारण काही मेंढरे आहेत तर काही नाहीत. मेंढरे ऐकतील आणि बाकी जे त्याची मेंढरे नाहीत ती ऐकणार नाहीत. आज सुद्धा असेच आहे. एक तर येशू लोकांकरिता माथे फिरू, वेडा, तर काहींसाठी जगाचा तारणार आहे. एकतर लोकांच्या मते त्याच्यामध्ये भूत आहे किंवा लोकांच्या मते तो परमेश्वराचा पुत्र आहे. ही अशी फूट, अशी मतामध्ये भिन्नता नेहमीच राहिलेली आहे. जेव्हा पौलाने अथेन येथे देवाचे वचन सांगितले, तेव्हा काहींनी विश्वास ठेवला, परंतु काहींनी विश्वास ठेवला नाही. आज सुद्धा जेव्हा मी देवाचे वचन लोकांना सांगते, तेव्हा काही लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि काही त्या वचनाला नाकारतात, अविश्वास दर्शवितात. पुढे पहा 22वं वचन. तेव्हा यरुशलेमेत पुन्हा स्थापनेचा सण असून हिवाळा होता.
मंडपाचा सण ऑक्टोबरच्या शेवटल्या दिवसात आणि पुन्हा स्थापनेचा सण डिसेंबरच्या शेवटल्या दिवसांमध्ये येत असे. म्हणजेच 2 महिन्यांचे अंतर त्यांच्यात असे. हा सण तेव्हा साजरा करण्यात आला जेव्हा यहुदा मक्काबियेसने अंतिओकस एपिफेनेस जो सिरियन होता त्याच्या हातून मंदिराला सोडवले. त्याने मंदिराला अपवित्र केले होते. हे 167 इसवी सन पूर्व घडले व प्रभू येशूच्या काळात सुद्धा हा सण साजरा करण्यात येत होता. वचन आम्हाला सांगतं की तो हिवाळा होता. आता प्रभू येशूने राष्ट्राला जे काही सांगायचे होते ते सांगितले. आता तो राष्ट्राला संबोधून नाही, परंतु त्याच्या स्वकीयांशी बोलणार आहे. तो आता लोकांसाठी घोषणा करणार नाही. आता पिकासाठी फार उशीर झालेला आहे. देवाचा कोकरा वधस्तंभावर खेळल्या जाण्यासाठी व संपूर्ण जगाच्या पापांसाठी मरण्याची तयारी करीत असताना दिसतो. श्रोत्यानो, आमच्यासाठी सुद्धा हिवाळा येत आहे. एक अशी वेळ येणार आहे जेव्हा आम्ही ख्रिस्तासाठी साक्ष देऊ शकणार नाही. जर आपण ख्रिस्तासाठी काही करू इच्छिता तर आत्ताच वेळ आहे. जर अजूनही प्रामाणिकपणाने आपण ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला नाही, तर लक्षात ठेवा की हीच वेळ आहे. कारण हिवाळा येत आहे जेव्हा आपणाला प्रसंग मिळणार नाही. जर आपण ख्रिस्ताचा स्वीकार करणे टाळत राहाल, तर एक वेळ अशी येईल की आपणाला मुळीच संधी मिळणार नाही. संदेष्टा ह्याविषयी इर्म्याचे पुस्तक 8 अध्याय आणि 20 वचनामध्ये म्हणतो, सुगी सरली, हंगाम आटोपला, पण आमचे तारण झाले नाही. श्रोत्यानो, आम्हाला आज संधी देण्यात आलेली आहे. ही वेळ आहे जी कृपेची वेळ आहे. आणि जर ह्या वेळेचा आम्ही फायदा घेतला नाही, तर मग आम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल. परंतु पुन्हा ती संधी आम्हाला मिळणार नाही. 23 आणि 24 वचने पहा काय सांगतात. आणि येशू मंदिरामधील शल्मोनाच्या देवडीत फिरत होता. तेव्हा यहूद्यांनी त्याला गराडा घालून म्हटले, तुम्ही कोठवर आमची मने संशयात ठेवणार? तुम्ही ख्रिस्त असला तर आम्हास उघड सांगा. ही जी देवडी आहे ती गैर यहूद्यांसाठी होती, जे इस्रायल राष्ट्राच्या बाहेरचे लोक होते. आमचा प्रभू आता मंदिरात येत नव्हता हे लक्षात घ्या. वचन आम्हाला सांगतं की तो हिवाळा होता व तो शल्मोनाच्या देवडीत फिरत होता. येशूने स्वतःची ओळख फार स्पष्टपणे दिली आणि ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांनी ओळखले की तो मसीहा, तो ख्रिस्त आहे. स्मरण करा श्रोत्यानो की जेव्हा अंद्रियाने त्याच्या भावाला सांगितले, योहान शुभवर्तमान 1 अध्याय 41 वचनात, की आम्हाला मसीहा सापडला आहे. नतनिएलने त्याला ओळखले होते. योहान शुभवर्तमान 1 अध्याय आणि 49 वचनात तो म्हणाला, गुरु, तू देवाचा पुत्र आहेस, इस्रायलांचा राजा आहेस. शमरोनी स्त्रीला सुद्धा तो कोण आहे हे कळले होते. योहान शुभवर्तमान 4 अध्याय आणि 42 वचनात लोकांनी तिला म्हटले, आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचित जगाचा तारणारा आहे हे आम्हाला कळले आहे. श्रोत्यानो, ज्या आंधळ्याला येशूने बरे केले होते त्याने विश्वास ठेवला, त्याने त्याची उपासना केली. आता हे धार्मिक पुढारी त्यांच्या गोंधळात टाकणाऱ्या प्रश्नांनी त्याच्यावर आरोप लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूर्ण माहिती न देणे हा येशूचा दोष आहे असे जणू काही ते त्याला म्हणत आहेत. विश्वास ठेवण्याची त्यांची इच्छा नव्हती आणि हे त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले. 25 आणि 26 वचने पुढे वाचूया. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला सांगितले तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही. जी कृत्ये मी माझ्या पित्याच्या नावाने करीतो ती माझ्याविषयी साक्ष देतात. तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. मसीहा होण्याचा पूर्ण पुरावा त्याच्याजवळ आहे असे येशू त्यांना सांगतो. त्याची कृत्ये त्याच्याविषयी साक्ष देत होती. भविष्यद्वाणीप्रमाणे तो दाविदाच्या घराण्यात जन्मला. बप्तिस्मा करणाऱ्या योहानाद्वारे त्याची ओळख करून देण्यात आली. ज्याप्रमाणे त्याने शिकवण दिली, कोणीच दिली नाही. त्याच्यावर कोणीच पापी आहे हा दोष लावू शकले नाही. जेव्हा बप्तिस्मा देणाऱ्या योहानाने आपल्या शिष्यांना पाठवून विचारले की येशू मसीहा आहे किंवा त्यांनी दुसऱ्या कोणाची वाट पाहावी, तेव्हा येशूने त्यांना उत्तर दिले की जे काही मी करीत आहे ते सर्व बप्तिस्मा देणाऱ्या योहानाला जाऊन सांगा. त्याला माहीत होईल की येशूजवळ मसीहा होण्याचे अधिकारपत्र आहे. त्याच्या शिकवणुकीद्वारे, त्याच्या जीवनाद्वारे तो मसीहा आहे हे प्रदर्शित झाले. श्रोत्यानो, समस्या अधिकार कमी आहेत ही नव्हती, तर ती समस्या अविश्वासाने भरलेल्या अंतकरणाची होती.
त्यांनी विश्वास ठेवला नाही. ह्यावरून प्रकट झाले की ती त्याची मेंढरे नव्हती. ही नकारात्मक बाजू आहे. आता पहा, पुढे तो सकारात्मक बाजू मांडत आहे. 27 ते 30 वचने वाचूया. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकून घेणार नाही. पित्याने मला जे दिले ते सर्वाहून मोठे आहे आणि पित्याच्या हातातून ते कोणी हिसकून घेऊ शकत नाही. मी आणि पिता एक आहो. श्रोत्यानो, त्याची मेंढरे त्याचा आवाज ऐकतात व त्याच्या मागे चालतात. जर आपल्याला एखादी व्यक्ती विश्वासणारी आहे, तारण झालेली आहे किंवा नाही, हे माहिती करून घ्यायचे असेल, तर पहा की ती व्यक्ती ख्रिस्ताच्या आज्ञा पाळते किंवा नाही. त्याची वाणी ऐकण्याकरिता आमचे कान नेहमी उघडे असायला हवेत. नीतिसूत्रे 20 अध्याय आणि 12 वचन सांगतं, ऐकणारे कान व पाहणारे डोळे हे दोन्ही परमेश्वराने केले. तो म्हणतो की मी त्यांना ओळखतो. मला आनंद वाटतो श्रोतानो, की ह्या जगात मला ओळखणारा कोणी आहे. काय आपणाला ह्याचा आनंद वाटतो? बरेचदा लोक माझ्याविषयी गैरसमज करून घेतात. मला त्यांना समजावून सांगावे लागते. परंतु किती आनंदाची गोष्ट, चांगली गोष्ट की प्रभूला काहीच समजावून सांगण्याची गरज पडत नाही. जेव्हा मी काही कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्याला माहीत असते. तुम्हाला समजतो, तो माझी समस्या समजतो. त्याला सर्व माहीत आहे. तो म्हणतो की माझी मेंढरे माझ्या मागे येतात. विश्वासणाऱ्यांना त्याच्यामध्ये जे सार्वकालिक सुरक्षिता प्राप्त होते, त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि अविश्वासणाऱ्यांच्या असुरक्षिततेवर माझा विश्वास आहे. तो म्हणतो की माझी मेंढरे माझ्या मागे येतात. हे अगदी साधे आहे श्रोतानो. जर मेंढपाळ त्याच्या मेंढरांना बोलावतो, तर 500 पैकी 100 मेंढरे त्याच्या मागे चालू लागतात. त्यावरून मला कळते की ती 100 मेंढरे त्याच मेंढपाळाची आहेत आणि दुसरी 400 त्याची नाहीत. तो म्हणतो की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. त्यांचा कधीही नाश होणार नाही. श्रोत्यानो, जर तो त्यांना सार्वकालिक जीवन देतो, तर ह्याचाच अर्थ की ते जीवन कमावल्या जात नाही आणि कोणीच त्या जीवनाकरिता कार्य करू शकत नाही. तो ते जीवन त्यांना देतो. लक्षात घ्या की हे सार्वकालिक जीवन आहे, नेहमीसाठी आहे. जर ते काही काळासाठी असते, तर ते सार्वकालिक जीवन ठरले नसते. जर ते जीवन सर्व काळ टिकत नाही, तर ती त्याची मेंढरे असू शकत नाहीत. मेंढरे जरी संकटात असली, तरी मेंढपाळ त्यांना वाचवतो. ते इकडे तिकडे पांगतात, तरी तो त्यांना एका ठिकाणी एकत्रित करतो. तो कधीच त्यांचा नाश होऊ देत नाही. काय ते विश्वासात मागे जाऊ शकतात? होय श्रोत्यानो. काय ते नाश होऊ शकतात? नाही. मेंढरू कोठेही का जाईना, परंतु कुठलेही मेंढरू डुकरे ज्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी राहू शकत नाही. मेंढरे आणि डुकरे एका ठिकाणी राहू शकत नाहीत. मेंढरू मेंढरू आहे. कोणीही त्या मेंढराला तारणाऱ्याच्या हातून हिसकावून शकत नाही. शत्रू, मानव किंवा कुठलीही निर्मित गोष्ट त्याला त्याच्या हातून हिसकावून घेऊ शकत नाही. हे एक फार विलक्षण असे आहे. एका 2000 मेंढरांच्या मालकाने सांगितले की मेंढपाळाचे मेंढरासोबत सतत राहणे फार महत्वाचे असते. कारण 2 मेंढरे जरी रानात भटकलीत व अर्धा मैल दूर चालून गेलीत, तर स्वतःहून ती वापस परतू शकत नाहीत. ती हरवून जातात. ह्या जगात त्यांची सुरक्षा फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ती गोष्ट म्हणजे मेंढपाळाचे त्यांच्यासोबत सतत राहणे. समजा एका मेंढराला कोल्ह्याने खाल्ले, तर दुसरे मेंढरू भटकत राहते व ते सुद्धा एखाद्या रानटी जंगली प्राण्याची शिकार बनते. ते मेंढरू स्वतःचे रक्षण करू शकत नाही. श्रोत्यानो, मेंढरे चलाक आहेत किंवा शत्रूचा सामना करू शकतात म्हणून सुरक्षित राहत नाहीत, तर त्यांचा मेंढपाळ चांगला असतो म्हणून ते सुरक्षित राहतात. अन्यथा त्यांच्यामध्ये चलाखी किंवा ताकद मुळीच नसते. तुमचा व माझा मेंढपाळ चांगला मेंढपाळ आहे. तो कोणत्याच मेंढराला गमावित नाही. 100 मेंढरे आहेत, तर 100 मेंढरे सुरक्षित राहतील. एखादे जरी चुकून भटकेल, तरी तो मेंढपाळ त्याला शोधून काढण्याकरिता समर्थ आहे. नंतर तो म्हणतो की तो आणि पिता एक आहेत. तो परमेश्वर असण्याचा ह्या ठिकाणी दावा करतो. 31 ते 33 वचने पहा. तेव्हा यहूद्यांनी त्याला दगडमार कराव्यास पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हाला दाखविली आहेत.
त्यातून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करीता? यहूद्यांनी त्याला उत्तर दिले, चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हाला दगडमार करीत नाही, तर दुर्भाषणासाठी, कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणविता. श्रोत्यानो, त्यांनी दुर्भाषणासाठी त्याला दगडमार करण्याचा प्रयत्न केला. 34 ते 38 वचने वाचूया. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही देव आहात असे मी म्हणालो, हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही काय? ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले, त्यांना जर त्याने देव म्हटले आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही, तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठविले, त्या मला मी देवाचा पुत्र आहे असे म्हटल्यावरून तुम्ही दुर्भाषण करिता असे तुम्ही म्हणता काय? मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका. परंतु जर मी ती करीतो, तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा, अशासाठी की माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून घ्यावे. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी तो स्पष्ट करीत आहे की मी पित्यामध्ये आहे आणि जे काही मी करीत आहे ते पित्याच्या इच्छेप्रमाणे करीत आहे. त्यांचा आरोप होता की तो मानव असून स्वतःला देव म्हणतो. स्तोत्रसंहिता 82 अध्याय आणि 6 वचन तो त्यांच्यासमोर मांडतो. तो म्हणतो की मी म्हणालो तुम्ही देव आहात, तुम्ही सर्व परात्पराचे पुत्र आहात. त्याला देवाने विशिष्ट कार्यासाठी नेमले व ह्या जगात पाठवले होते. जगातील सर्व मानवांपेक्षा तो भिन्न होता. तो पित्यामध्ये व पिता त्याच्यामध्ये होता. 39 ते 42 वचने वाचूया. ते त्याला पुन्हा धराव्यास पाहू लागले, परंतु तो त्यांच्या हाती न लागता निघून गेला. मग तो पुन्हा यार्देनेच्या पलीकडे योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला. तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले. ते म्हणाले, योहानाने काही चिन्ह केले नाही खरे, तरी योहानाने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे. तेथे पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. श्रोत्यानो, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने कोणताच चमत्कार केला नव्हता. त्याने कोणतेच चिन्ह दाखवले नव्हते, परंतु त्याने मसीहाविषयीची खरी साक्ष दिली. येशू मसीहा, येशू ख्रिस्त आहे हे त्याने सांगितले. आज आपण ख्रिस्ताविषयी काय विचार ठेवता? त्याच्याविषयी आपले काय मत आहे? जर श्रोत्यानो आपण त्याचे मेंढरू आहात, तर आपण त्याची वाणी अवश्य ऐकाल, आणि जर नाही तर आपण त्याचे कदापि ऐकणार नाही. आज परमेश्वराची इच्छा आहे की आपण त्याच्या कळपातले एक मेंढरू व्हावे. आपण भटकू नये, परंतु आपण त्याच्या कळपामध्ये सुरक्षित राहावे. श्रोत्यानो, हा जो उत्तम मेंढपाळ आहे, तो आज तुमची वाट पाहत आहे. त्याची इच्छा आहे की आपण त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्या कळपामध्ये सामील व्हावे. तो तुम्हाला कधीच भटकू देणार नाही. तो तुमचा नाश होऊ देणार नाही. श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त उत्तम मेंढपाळ आहे आणि तो तुम्हाला सार्वकालिक जीवन देण्याकरिता ह्या जगात आला. जर आज आपण त्याच्यावर विश्वास ठेवाल, तर आपण त्याच्या कळपामध्ये सामील होऊन सुरक्षित राहू शकता. श्रोत्यानो, त्याची इच्छा आहे की आपणापैकी एकानेही नाश होऊ नये, परंतु आपणापैकी प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ही कृपेची वेळ आहे. आपणाजवळ संधी आहे की आपण पापांपासून पश्चाताप करावा, त्या पापांची कबुली देऊन ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारावे. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो. प्रभूची स्तुती असो. प्रियानो, आजचे अध्ययन आपणास आवडले असेलच. येशूची अपेक्षा आहे की आम्ही सर्वांनी त्याला ओळखावे. आम्ही पाहिले की देवाने येशूला विशिष्ट कार्यासाठी नेमले होते. तो आम्हाला एकवटू इच्छितो. आम्ही एकत्र असावे. भटकलेली आमची अवस्था नसावी. येशूने म्हटले होते की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि माझ्या मागे येतात. प्रियानो, आणि त्याने ते परिपूर्णही केले. आम्ही त्याचे मेंढरू व्हावे. काय आमचे जीवन हे त्याच्याशी उघडपणे स्वीकारलेले वैर आहे काय? त्या काळीही लोकांनी येशूचा स्वीकार केला नव्हता. त्याचे म्हणणे मान्य केले नव्हते. अनेक वेळा जीवनात जगत असताना आमची स्थिती अशी असण्याची शक्यता असते. आमचे वागणे, बोलणे, विचार करणे काय आम्हाला ख्रिस्ताकडे आणतात की त्याच्यापासून दूर घेऊन जातात, याचा विचार करण्याची गरज आहे. येशू आमच्याशी जवळीकतेचे नाते प्रस्थापित करू इच्छितो. आम्हाला केवळ त्याच्याकडे यावे लागेल. या नात्याला आम्ही आमच्या वागण्यातून दृढ बनवायचे आहे.
काय आम्ही ओळखले आहे का की येशूमध्ये पिता आणि पित्यामध्ये येशू आहे? काय आपण ख्रिस्तासाठी काही करू इच्छिता काय? कृपेची वेळ आहे तोपर्यंतच आम्हाला संधीचा उपयोग करून घ्यावा लागेल. परमेश्वर करो आणि आपणास या संधीचा उपयोग करण्यासाठी अधिक सहाय्य मिळो. आपले सर्व मार्ग मोकळे केले जावोत आणि आपणा सर्वांची आत्मिक उन्नती होत राहो. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पवित्र 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 थोर आमच्या महान प्रेमळ परमेश्वर देवबापा, आम्ही तुझ्या आभारी आहोत आजच्या वचनांबद्दल, आजच्या मार्गदर्शनाबद्दल. प्रभूजी, तू आमचा ताबा घे. आज आम्ही पाहिलेलं आहे की पिता आणि तू एकच आहेत आणि म्हणूनच आम्हाला तुझ्यावरती अधिक विश्वास ठेवण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमचं जीवन उणीवेचं आहे, कमतरतेचं आहे. ती उणीव कमतरता काढून टाक आणि तुझ्यामध्ये आम्हाला तू दृढ बनव. तुझ्या मार्गांमध्ये तू आम्हाला दृढ ठेव. आणि यासाठी आम्ही आमचा जीव, आत्मा आणि शरीर तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. आणि या विनंत्या धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.